आज तर पुट्टो आपल्या BMW ची जास्त तब्येत बेकार झाली बा, म्हणून तिला टाकून जा लागलं घराकडे. तर काय म्हणतो वरता सांगितलं पुट्टो. तर पुट्टो तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल आपल्यासोबत काका झालं. तर पुट्टो समोरची आपण या ब्लॉग मध्ये आपण चर्चा करू. त्याच्या आधी आपण संजू भाऊनी दिलेला चाय पिऊ. सोबत्याने दिल्याबरोबर टर तपेला भाऊ चाय आपण. संजू भाऊ मला वेड लागले प्रेमाचे. माया सोबती प्रेमात एवढा पागल आहे, काल रात्री त्याची आई म्हणे फोनवर बोलता बोलता सावंगी पर्यंत गेलत. मग त्याला तिकडून गाडीवर बसून आणायला लागलं म्हणे घरपर्यंत. 8 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ. बड्डे आहे भावाचा, दारू बंपरनी चकना आणायचा. बड्डे आहे भावाचा, दारू बंपरनी चकना आणायचा. पंक्या भाऊचा वाढदिवस होता म्हणून पंक्या भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निघालो बा आम्ही तिथून. आणि पुट्टो आपले गाणे कसे वाटते मा सोबती तर म्हणे गाणे तुला अजून म्हटले असतं तर इंडियन आयडल पर्यंत गेलाच असता भाऊ म्हणे. सनन करत लिटिल स्केपवर आलो आणि पक्या भाऊ तर आपली BMW काढून रेडीच होता भाऊ. मग तसाच बसलो झोको निघालो बा आम्ही तिथून. आणि डायरेक्ट आलो पुट्टो आपण सेलू मध्ये सचिन भाऊच्या गॅरेज मध्ये. आणि माया सोबती म्हणे आपल्या गाडीचं काम फक्त सचिन भाऊच करू शकते म्हणे परफेक्ट. मग पक्यानं सचिन भाऊनं सगळ्यांच्या गाडीचं काम ठेवून पहिले आपल्या गाडीला अंदर लावलं आणि झोको करत गप्प तर बंदच खोललं भाऊ गाडीच्या अंदर. आणि इकडे पक्यानं सचिन भाऊचा खूप यारा ना. पक्या इकडे गाडीच्या टपराचे नट पकडत जाऊन सचिन भाऊ तिकडे फिट करत जा. सचिन भाऊले म्हटलं ठेवते का म्हटलं त्यासोबत मला सोबत्याले. सचिन भाऊ हासे भाऊ, पण सचिन भाऊ कामात राहते सिरियस. आपल्या गाडीचं काही बी गेलं तर सचिन भाऊ काढून हाताने दाखवते. माया गाडीचं काम आज नाही होत म्हणून 2-3 दिवस ठेवा लागते म्हणून. म्हटलं बरं मग तसंच ठेवा लागलं बा आपल्या BMW. आणि काकाले बोलवलं म्हटलं आता जातो घराकडे. तर पुट्टो व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.